या कडक उन्हातल्या सगळ्या गप्पा। हा नमस्कार, हात मिलाव। काय चाललं? बस जोरदार वोटिंग करणार, इलेक्शन मध्ये वोटिंग करणार? हा करणार। कोण उभं इथं? कोण उभं इथं? ते लक्ष नाही, एवढं लक्ष नाही आपल्याला। नाही का? रावसाहेब दानवे उभे आहेत, डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत। अच्छा ठीक आहे। काय मूड आहे लोकांचा? आता काय सांगू, आता कुठे येते कुठे निघाले पण? मी काम आहे ना, काम आहे का? काय करतं काम? गप्प त्याचा मग ड्युटीला हा? आहे। गप्प त्याचा मग ड्युटीला आहे। होय का? ड्युटी आपलं ड्युटी आहे का? ड्युटी करायची, काम सुरू ठेवायचं। वा वा वा, मस्त मस्त, आनंद आहे गाड्या। वा टमटम, हा टमटम काय सीटने भरता? 20 रुपये सीट। मग कुठपर्यंत जायचं? अंबरनाका, चौफुली स्टेशन। बरं, मग किती सीट भरले म्हणजे परवडतं? 3-4 दिवसभरात किती पट्टे होतं? 4-5 होय का? कितना पेट्रोल है बोल? 5-7 होय का? परवडतंय सध्या? हं? पोटासाठी करा, पोटासाठी करायला लागतं, पोटासाठी काम करायचं। वा 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 वा। चाचा नमस्कार। वाह वाह वाह, है क्या गर्दी है क्या? अभी गर्दी कम हो गई, लगन चला है कम, व्यापार भी कम हो गया, महंगाई बहुत बढ़ गई, ग्राहक आधे होते हैं, आधे वापस जाते हैं। पब्लिक के पास अब पैसा भी नहीं है, टाइम भी नहीं है, यहाँ पानी भी बहुत नहीं है, पीने का पानी नहीं है। और दूसरी बात, शेतकरी लोग परेशान, व्यापारी लोग परेशान, सारी दुनिया परेशान। क्यों परेशानी? कौन परेशान कर रहा है? अब ऊपर वालों का काम है देखना। अभी ऊपर वाले को कौन बिठाता है वोटिंग करके? वो लोग पैसे वाले लोग बिठाते हैं बाबा, गरीब लोग तो कुछ भी नहीं करते। का कुठले काका इथे? हाँ? इथले कुठले? इथे हा? इथले कुठले? कोण गावचे इथे? बाहेरचे लोक आहे इकडे। होय का? बरं, काय सध्या इथं मूड काय? डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत, रावसाहेब दानवे उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आमच्या इथे तर 30 वर्षापासून दानवे साहेब येऊ लागले। मग आता काय मूड आहे सध्या? सध्या दोघांच्या सारखं चालू राहिला होता। होय ना, एकदम काटेकी टक्कर आहे, घासू नये असं ते म्हणतात। नमस्कार मालक। काय नाही मालक, बस आनंदी आनंद आहे, चाललाय व्यवसाय धंदा व्यवस्थितशीर। काय करता? आपलं दुकान रेडीमेड गाडा। हा ना? मार्केट आहे का? लोक येतात रोज? कमी जास्त आहे, कमी जास्त आहे, वर खाली होत राहतं, सहन करायचं, पुढे चालायचं। ऊन जास्त आहे, उन्हामुळे पण बाहेर पडत नाही। हो ना, आम्ही एवढ्या उन्हात बाहेर पडलो, आम्ही पाहतोय सगळं काही। हे जालन्यामध्ये आल्यानंतर काय लोक पाण्याबद्दल बोलतात, पाण्याचं काही झालं नाही काय? पाणी 8-10 दिवसाला येतं, 8-10 15 दिवसाला येतं कधी। कसं काय करायचं? पिछे महिनाभर नाही आया, 2 बार। हा, ये 15 दिवसांनी आला, 15 दिवसाला नाही आलं। मग ते काम कोणी करायचं? आता इकडले यांनी करा, नगर परिषदनी करायचं, आमदारनी करायचं, खासदारनी करायचं। का करत नाहीत ते? करायचं त्यांनी ध्यान देऊन करायचं, पण करत का नाहीत ते? करतच नाही ना। मग आपण काय करायचं? आपण आता त्यांनाच निवडून आणायचं। त्यांनाच निवडून आणायचं पुन्हा? नाही, ज्यांना नाही केलं त्यांना नाही आणायचं। याला म्हणतात मंडळी मतदार। जो काम करेल तो त्याच्या बाजूने, जो नाही करणार त्याच्या बाजूने नाही, असं लोक स्पष्ट बोलतात। हा बरोबर आहे ना? जो काम करेल ते त्याच्या बाजूने, जो काम नाही करणार त्याच्या बाजूने जाणार नाही। काय म्हणणं आहे मग इलेक्शनचं काय चाललंय? व्यवस्थित बरं आहे, चांगलं एकदम। हो ना, पद्धतशीर आहे, होतंय पद्धतशीर। आले कार्यकर्ते? येणार मूड जाणवतो इथं? येणार। इथं कोणाचा मूड आहे सध्या? काय हे भाजपच येतं, भाजपच येतं, दुसरं कोण नाही? ठीक आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, 5 टर्म रावसाहेब दानवे या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि पुन्हा 6व्या टर्मला ते येतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्यापारी वर्ग इथले स्थानिक आहेत जे बोलतात, नुसतं मागे वळून बघून कसं चालायचं, बोललं पाहिजे। काय बोलायचं? काय बोलायचं? काय 2 मिनिटाचं काय बोलू लागलं? आता मागे वळून जर बघितलं तर जालन्याचा विकास झाला असं दिसतो का? बोलू शकत नाही सर आपण, नाही का? त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही। बरं, वोटिंग तर करणार, मतदान तर करणार? मतदान करू, वोटिंग करू ना। हा ना, इथं काय पुढे मग सध्या लोकांचा कोणाच्या बाजूने कल दिसतो? सर आपला धंदा आहे, आपलं दुकान कुठे आहे, सिंदखेड नाका, आपल्याला एवढं काही माहिती नाही। आपला धंदा करायचा, आपण राजकारणात डोकवायचं नाही, अशी देखील एक लोकांची भूमिका असते आणि लोक याबद्दल बोलतात। काही महिला वर्गांशी आपण बोलू, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। मावशी नमस्कार,
कुठं निघाले? हा कुठं? गावाकडं. हा आम्ही जरा थोडासा आमचा एक कार्यक्रम आहे मूड महाराष्ट्राचा, तर काय सध्या इलेक्शनचं मूड आहे याबद्दल लोकांशी गप्पा मारतोय. सध्या आता बरं आहे हवा. हवा का? कुठली हवा? कोणाच्या बाजूने हवा? कोणाची हवा? सध्या आता एवढं काय सांगा बाबा, कामाची हवा आहे सध्या. कामाची हवा आहे. कोणी काम केलं? चालेल काम काम करीन त्याची हवा सोडायची. त्याची हवा सोडायची. तुमच्यापेक्षा मावशी एकदम जोरदार बोलतात बरं का. जे गावात काम करेन त्याचीच माणूस मतदान त्याला दिवस नाही तर देत देणारच नाही. नाही का? यंदा ठरवून टाकलं. यंदा कुठल्या लाटेच्या मागे जायचं नाही. नाही आम्ही कधीच पैसे घेतले मतदानाचे. तेच महत्वाचं. 1 रुपया कधी घेतला नाही आम्ही. सगळ्यांना सांगून द्या पैसे न सगळे घेता. पैसे न घेता सांगून देत सगळ्याला. ठासून सांगा. ठासून सांगते पैसे नाही घ्यायचे मतदानाचे. मतदानाचे आपला हक्क बजवायचा. आपल्या हक्क गाजायचा. वास याला म्हणतात रणरागिनी. या आपल्या वाघिणी आहेत मार्केटमध्ये भेटलेल्या आपल्या मोहिमेतल्या, ज्यांनी त्यांचा मूड सांगितला. मग बरोबर आहे ना. मग हा कशाला उग? नाही आपण पैसे घेऊन नक्की व्हायचं नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. हा लाचार व्हायचं नाही. नाही लाचार. हा बस मतदान करा. झुकायचं नाही. झुकायचं नाही. त्यांनी झुकलं पाहिजे. ते झुकले पाहिजे. बस बस जोरदार. क्या बात आहे, क्या बात आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर असा सगळा मार्केट वर्ग आणि लोक जोरदार बोलतात. हा कोणती बाईट घ्यायची? हा तुम्ही विचारा म्हणजे कशाविषयी बाईट घ्यायली तुम्ही? मी कशाबद्दल बाईट घ्यायलो असं मी विचारायलो की काय मूड आहे इथल्या मतदारसंघातला? मतदारसंघाला सध्या तर काय नाही मूड. सध्या जरांगे पाटलांनी जी काही वातावरण चेंज केलेलं आहे, हा याच्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जे भांडण लावलंय हा ते ग्रामीण भागामध्ये खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. बर हे तर सध्या काही आरक्षणाचा विषय, हा राजकारण पूर्ण आरक्षणावर चाललेलं आहे. बर आता परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 2 जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे उमेदवार असल्यामुळे जरांगे पाटलांनी तिथे प्रत्येक गावोगावी जाऊन सभा घेतली. त्या प्रकारे जालन्यामध्ये जो दोन्ही समाजाचे उमेदवार मराठा समाजाचे मला एक सांगा, मराठा वर्ग कोणाच्या बाजूने? मराठा वर्ग जसं म्हणलं तर दानवे साहेबाच्याच बाजून राहणार आहे. होय का? हा दानवे साहेबाच्या जाणार त्यांच्यासोबत. जाणार त्यांच्यासोबत. त्यांनी सहकार्य केलंय आरक्षणाच्या विषयाला घेऊन. काही सहकार्य केलेलं नाही पण तरी जाणार आहे. कारण फॅक्टर हा विकासाचा फॅक्टर फॅक्टर आहे आणि त्यांना विरोध होणार नाही दानवे साहेब. बरं ठीक आहे मंडळी. तर ही होती मार्केटमध्ये आपल्याला भेटलेली वेगवेगळी सगळी मंडळी, महिला असतील पुरुष असतील. बघा किती वेगवेगळे मुद्दे आले. शेतकरी भेटला, व्यापारी भेटला, आपल्याला सर्वसामान्य रोजंदारीवरती काम करणारा रिक्षावाला भेटला. हा इथेही काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण. कुठले जात्या? जालन्याचे का? हा काय मूड सध्या जालन्यामध्ये? जालन्यामध्ये का? जालन्यामध्ये काय तुम्ही पाहिलं तर रावसा दानवेचे हाल काय. जार घेतला, हंडा घेतला. अरे पाण्याचा प्रश्न केव्हा मिटायचा तुमच्याकडे? नाही मिटला का अजून? नाही ना. काय मग कुठपर्यंत जायला लागतं? पाणी भरायला जायला लागतं का? पाणी किती दिवसांनी येतं? पाणी 15 दिवस. होय का? 15 दिवसाला. 15 दिवस. लेकरं बाळाला सांभाळायचं, त्यात पाणी भरायचं. हो ना. नाही तकलीफ होऊन जाते. केव्हा मिटायची ही तकलीफ? काय माहित आता कधी मिटत तकलीफ. हो ना. जालन्याच्या कुंडलीमध्ये पाणी प्रश्न काय काय माहित आता. हा मिटायला तर पाहिजे की नाही? मिटायला सांगा बरं, जे कोणी निवडून येतील त्यांना सांगा पाणी प्रश्न मिटवा. पाणी आता काय माहित कोण निवडून येत इथं. हा पण जो निवडून येईल त्यांनी पाणी प्रश्न मिटवला पाहिजे. हो ना. लोकांची माफक अपेक्षा आहे. बघा यानंतर जातो मी माझ्या शोच्या चौकटीत, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक आणि त्याचबरोबर याच जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचं सगळ्यात मोठं आंदोलन पेटलं, ज्याने संबंध महाराष्ट्राला हादरे दिले. त्या संबंधित कार्यकर्ते देखील पाहूयात नेमकं काय घडतंय आणि जाणून घेऊयात. जालना